विघ्नहर्ता गजाननाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पालपेले गावची ग्रामदैवत श्री खेमवर्धन चरणी नतमस्तक होऊन तसेच यजमान गावची ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. पैकी पथक पालपेणे आपल्या समोर सादर करीत पौराणिक देखावा संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवरील मांडे. ही कथा आहे संत ज्ञानेश्वरांची भक्तीची आणि योग शक्तीची. ज्ञानेश्वरांनी पैठणमध्ये ब्रह्मवृंदाच्या साक्षीने रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले. तेव्हापासून आळंदीतील सर्व लोक या भावंडांना आदरापूर्वक वागू लागले. पण विसोबा साठे नावाचा व्यक्ती या भावंडांचा द्वेष करीत असत. त्यांना संन्यासाची पूर्णपणे हिणवत असत. एकदा असंच झालं. दिवाळी सणाच्या दिवशी निवृत्ती झालेला मांडे काढायची इच्छा झाली असता त्याला लागणारा खापर घरी नव्हतं. त्यामुळे मुक्ता ते खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेली. पैठणच्या विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचा नाही असा दम दुकानदाराला भरला होता. त्यामुळे दुकानदाराने तुम्हा संन्यासाच्या मुलाला काही देणार नाही असं बोलून मुक्तेला नाकारलं. मुक्ता हिरुसली, घरी आली, रडू लागली. कारण आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं दुःख तिला झालेलं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी विचारलं, काय झालं मुक्ते? मुक्ता रडत रडत ज्ञानदादाला सांगू लागली, ज्ञानदादा, निवृत्ती दादांनी कधी नव्हे ते मांडे खाण्याची इच्छा केली आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. का? काय झालं? ज्ञानदादा, विसाजी काकाने मला फुटकं खापर देखील मिळू दिलं नाही. हाकलून लावून भिकाऱ्याला मांडे खायचे कसले ढोंग मला अपमान केला. अगं इतकेच ना, तू तयारी तर कर, आपण करू मांडे. अरे पण कसे वाजायचे मांडे? तू तयारी तर कर. ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर ते पूर्ण करेल याची खात्री मुक्ताला होती. मुक्ता उठली, तयारीला लागली. मांडे बनवण्यासाठी लागणारं पीठ आणि इतर साहित्य तयारच ठेवले होते. फक्त गरज होती ती खापराची. तयारी झाल्यावर मुक्ता ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा, कुठे आहे रे खापर? कशावर भाजू मी मांडे? तेवढ्यात ज्ञानेश्वरांनी भगवंताचं स्मरण केलं, ओनवे झाले आणि आपल्या योग सामर्थ्याने जठराग्नी प्राप्त केला आणि स्वतःची पाठ लाल भुन्न तव्यासारखी तापवली आणि मुक्तेला सांगितलं, मुक्ते ताप माझ्या पाठीवर. त्याची मुक्ता आनंदाने दादाच्या पाठीवरती मांडे तापू लागली. आज एकीकडे कशी बरे मुक्ता मांडे भाजते हे बघण्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी निघाले. विसाजी पंतांचा या मुलांवर खूप राग. शास्त्री बुवा, ही संन्यासाची पोरं कोण डोहाळे मांडे खायचे, या मुक्त्याला खापर सुद्धा मिळू दिलं नाही. बघतोच ना कसे मांडे भाजते ती. चला ओ विसाजी पंत, चला, काय ही कार्टी करतात ते बघू, मगच मुली बांधू असं म्हणताय, मग चला. इकडे निवृत्तीचे मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली होती. मुक्ते, मांडे फारच छान झाले का? याचं सर्व श्रेय ज्ञानदादाला. हा, इतका सुंदर तवा मिळाला म्हणून ते रुचकर झाले. निवृत्तीने मांडे खाऊन मुक्तेचं कौतुक केलं. पण खापर न मिळाल्याने विसाजी पंतांना बघायचं होतं की मुक्ता कशी बरे मांडे भाजते. त्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी आले आणि आश्चर्यचकित झाले. विसोबा, अहो काय बघतोय हे? अहो ज्ञानदेवाच्या पाठीचा तवा करून मुक्ता मांडे भाजते, आश्चर्यच आहे. शास्त्रीबुवा, व चमत्कारच आहे हा. लोक म्हणतात त्याप्रमाणे खरंच ही मुलं अवतारीच आहेत. विसोबा, मी खरंच त्यांची माफी मागतो. इतकी वर्षे या भावंडांना खूप छळे याचा पश्चाताप विसाजी पंतांना झाला होता. क्षमा असावी ज्ञान माऊली, चूक झाली तुम्हाला ओळखण्यात, चुकलो मी, क्षमा असावी, क्षमा असावी, क्षमा असावी. आणि ज्ञानेश्वरांच्या मुखातील ते गोड शब्द. विसोबा काका, दृष्टी नितळ केलं तर सारं सात्विक दिसतं. तुमच्या दृष्टीचा भ्रम गेला यातच सारक आहे. पण विसोबा काका, तुम्हाला खेचरासारखं राहावं लागेल आणि यापुढे विसोबा साठे नाही तर विसोबा खेचर म्हणून ओळखले जाल. शेवटी विसाजी पंतांना त्यांची चूक समजली आणि ज्ञानेश्वरांना शरण आले. अतिशय सुंदर असा हा पौराणिक देखावा आपल्या समोर सादर केला. खेमवर्धन पालखीने या सकाळ प्रेक्षकांनो, तुम्हाला हा देखावा आवडलाय का? आवडला असेल तर जरा टाळ्या वाजवा कडकडीत. तुम्हाला टाळ्या वाजवायचे 2-3 शॉर्टकट मध्ये फायदे सांगू काय? म्हणजे तरी टाळ्या वाजवाल तुम्ही. जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात सांगतो.
पहिला फायदा म्हणजे टाळ्या वाजवत असताना तुम्ही जोरात टाळी वाजवली आणि जर शेजारी तुमची शेजारी किंवा शेजारी जर डोलकी घेत असला तर त्यांची झोप उडेल. दुसरी गोष्ट, तुम्ही टाळ्या वाजवल्यामुळे तुमच्या अंगात ऊर्जा निर्माण होईल, तुम्हाला झोप अजिबात येणार नाही. आणि तिसरा महत्वाची म्हणजे आम्हाला जे अपेक्षित आहे, तुमच्या टाळीमुळे आमच्या कलाकारांना प्रोत्साहन मिळत असतं. आणि म्हणून ज्या गोष्टीवर कुठलाही खर्च नाही, उलट ती वाजवल्याने जास्ती फायदाच होतो, अशी गोष्ट मी तुमच्याकडे मागतोय. तेव्हा ती आम्हाला फुकट द्यायचा प्रयत्न करा. हो दे एकदा खडखडीत टाळ्या. धन्यवाद. डोक्यावर देखील समजले. आणि दोन मुलांकडे पाया खाली ठेवले. आणि पहिली प्रदक्षिणा घातली जाते. भगवान सोमेश्वराच्या मूर्तीवरती पहिली प्रदक्षिणा आई देवी करंजेश्वरीच्या मूर्तीवरती. या ठिकाणी पहिला नमस्कार पाहिजे दर्शन करून देवा जातो आई करंजेश्वरीला. साष्टांग दंडवत घातला आहे. डोक्यावर देखील समजले. आणि हा कलाकार नव्या यशस्वी होणारा साष्टांग आपली जी काही प्रॉपर्टी असेल, जे काही साहित्य असेल ते सगळं एकदाच आतमध्ये घ्यायचं आहे. कारण एकदा आपली वेळ चालू झाली की परत आपल्याला बाहेर जाता येणार नाही. आणि जर तुम्ही बाहेर गेलात काही आणायला किंवा काही ठेवायला, तर जेवढ्या वेळा आत बाहेर कराल तेवढे गुण तुमचे कमी केले जाणार. गुहागर तालुक्यातला एक नामांकित संघ खेम वर्धा पालखी नृत्य पथक पालपेने तालुका गुहागर आपली कला करण्यासाठी सज्ज होतोय. या संघाच्या वाद्य कलाकारांमध्ये जो एक नंबरचा ढोलवाला आहे तो या सगळ्यांचा कॅप्टन आहे. मूर्तीनं लहान आहे पण कीर्तीनं महान आहे. छोटा पॅन बडा धमाका.
ते सूर फुटत नाही तर ते नाचतात सुद्धा. इकडे निशाणवाला जांभवाला दोघींना गती मांडत आहे. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पालत्याने संघाकडून. वाद्याचा नाद बदलतोय. एक नंबरचा ढोल वाजत त्याचे वजन ढोलापेक्षा कमी असेल पण ढोल कसा दडपतोय. पुन्हा एकदा तो ढोल येतो. कलाकाराला वय नसते, कलाकाराला जात नसते, कलाकाराला धर्म नसतो. कलाकार हा फक्त कलाकार असतो. ज्या कलेमध्ये उतरतो ती कला पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा पालखेडकरांचा संघ आज या स्पर्धेमध्ये निवडक 6 संघांनाच आयोजकांनी निमंत्रित केलं आहे. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू या संघाची सुद्धा गती वाढत आहे. स्वर्गीय भगवान बाबूराव शिवरायांनी स्वर्गीय राजाराम चंद्रशेखर क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला हा कोकणच्या पारंपरिक लोककलेचा कलाविष्कार आपण पाहतोय. जय हिंद क्रीडा मंडळ गोरखपूर यांनी आयोजित केलेली कोकणची पारंपरिक लोककला अर्थात पालखी नृत्याची स्पर्धा. 1999 सालापासून जय हिंद क्रीडा मंडळ या गोरखपूर गावामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक इतर अनेक उपक्रम राबवत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आज या ठिकाणी हळू आणि दिव्या अशा पालखी नृत्याच्या स्पर्धा आयोजित केल्या. पालखीने समाजाला पहिला मनोरा लावला जातोय. एक काळ एक दिवस आला.
गावाचं सुंदर असं परीक्षण या संपूर्ण स्पर्धेचं करतायत. सगळ्यांनी आपली कला सादर केली. सगळ्यांनी आपापल्या परीनं 100% प्रयत्न केला. परंतु ही स्पर्धा कोणीतरी कुठेतरी बारीकशा चुका करत असतो, कोणीतरी कुठेतरी इतरांपेक्षा काहीतरी आगळं वेगळं करत असतो. या वयात सुद्धा हे सूरवाले आजोबा बघा कसे नाचतायत. हे जुने बांधे कलाकार एकदा का ढोल वाजायला लागले की या कलाकारांच्या अंगात संचारायला लागतं. त्यांचे पाय आपोआप फिरायला लागतात. मंडळी सरळ वाजवणं किंवा सूर वाजवणं ही सोपी गोष्ट नाहीये. 20 मिनिटं नॉनस्टॉप ते वाजवायचं आहे आणि संपूर्ण शरीरातली हवा एकत्र करून गालामध्ये साठवावी लागते आणि गालातनं ती तोंडाच्या रूपावर फुटायची. त्यावेळेला सगळीकडे वेगळे सूर निघत असतात. प्रयत्न करून बघा. तुम्ही आम्ही जर प्रयत्न करायला गेलो तर गालात साठवलेली हवा कुठल्या मार्गात निघून जाईल ते आपल्याला कळायचं सुद्धा नाही. एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण हे जुने जाणते अनुभवी कलाकार आहेत. ज्याने आयुष्यभर काळात वाजवायचं काम केलंय ते अगदी सहज आणि निराळं ही कला पार पाडत असतात. हे गावात तालुक्यात पालखी तालुका बहादर हा संघ आपली कला या ठिकाणी सादर करतो. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला संघ आहे. वाद्य कलाकारांची वेशभूषा जर आपण पाहिली तर सगळा धोतर, त्या सगळ्यावर पंजा आहे, डोक्यात टोपी आहे, कमरेला कमरपट्टा, असं पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ या ठिकाणी आपली कला सादर करतो. वा वा. हे समय वादक सुद्धा अतिशय सुंदर असं समयतून आपल्याला वेगवेगळी गाणी ऐकवत आहेत. यानंतर स्पर्धा क्रमांक 5. चंदीकाळी देवी पालखी नृत्यमाचा मंडळ. चंदीकाळी देवी पालखी नृत्यमाचा मंडळ आपल्याला दुसरा ठिकाण आहे. आपण सगळ्यांनी जायचं मार्ग.
100 पारितोषिक आलेलं आहे. निश्चितच 2500 दिवस आपण एका योग्य कलाकारासाठी पारितोषिक दिलं. यावेळेला एवढ्या रात्री सुद्धा एवढ्या तन्मयतेनं ते आपली कला सादर करतात. म्युझिकचा वापर केला जातो या ठिकाणी पालख्याने सेवाकडून सुद्धा. क्रमांक 5 चंद्रिका उदय पालखीचे पथक पळाला प्रवेशद्वाराकडे चला. आपल्याला हा दुसरा पुकार आहे. आपली
लागतोय. दुसरा क्रमांक पत्नीमध्ये आहे. शेवटची वेळ तुमच्या सुद्धा. प्रेक्षक एकदा पालखी संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या.